2 दिवसानंतर पाचाडी परतलेल्या राजांना श्यामजीने परस्पर गाठले. गोऱ्या साहेबाची आणि त्यांची भेटीची वेळही ठरवून घेतली. ठरल्यावेळी पाचाडाच्या वाड्याच्या सदरेवर थॉमस निकलस श्यामजीसह राजांच्या भेटीला आला. भेटीचे प्रयोजन सांगण्यासाठी श्यामजीने तोंड खोलले. 2 दिवसांपूर्वी आम्ही गडावर चढून युवराजांच्या कानी सारे घातले आहे. श्यामजी राजांचा नूर बघण्यासाठी क्षणभर थांबला. ते ऐकताच मात्र बैठकीवरून उठून राजे श्यामजीला अत्यंत थंडपणे म्हणाले, शेनवी आजचा मुहूर्त आमच्या आणि साहेबांच्या भेटीस योग्य नाही. आम्ही त्यांची भेट उद्या घेऊ. राजांनी श्यामजीला मुहूर्ताचे कारण सांगितले, पण ते खरे नव्हते. श्यामजी आणि थॉमस गडावर युवराजांशी काय बोलले हे राजांना माहीत नव्हते. बोलण्यात गैरमेळ पडू नये यासाठी ते कळणे आवश्यक होते. जसे संभाजी राजांच्या भेटीत काहीच पदरी पडले नाही, तसे त्या भेटीतही थॉमस साहेबांच्या हातात काहीही पडले नाही. शिव आणि शंभो यांच्या भेटी घेऊन मिठासाठी आलेल्या थॉमस साहेब आळणी तोंडाने मुंबईला परतला. पावसाने रिकीप भरली. धारा उधळीत मावळी आभाळ गरजू लागले. रायगडाच्या कड्यांवरून लाल पाण्याचे गरजते धबधबे झेपा टाकू लागले. पाखरे कोठारात अडकून पडली. इरले डुईवर घेऊन हारकारा त्या पानघाईत पाचाडहून निघून गडावर आला. त्याने खबर आणली. गारठ्याने मासाबांचं सादं धरल्यात. दम्यानं लई उचल खाल्लीया. आबादानं केलेल्या मारल्या वाघाच्या चरबीचे बुधले घेऊन संभाजीराजे पाचाडात उतरले. जिजाऊ पडूनच होत्या. वाड्यावरील माणसे त्यांच्या सेवेत दाखल होती. सारी देखचोख ठेवायला पुतळाबाई डोळ्यात तेल घालून मंचकाजवळ उभ्या होत्या. तरीही युवराजांना बघून जिजाऊंना समाधान वाटले, न कळणारा धीर वाटला. जिजाऊंसाठी म्हणून पाचाडात वस्तीत असलेले केशवपंडित दुपार टळल्यावर आले. त्यांनी दासबोधांची पोथी लाकडी अडंगीवर ठेवली. अनुग्रहाच्या भेटीत समर्थांनी दिलेला तो शब्द, मुक्तिकांचा ग्रंथराज जिजाऊंसाठी राजांनी पाचाडातच ठेवला होता. अंगभर तलम भगवे उपरणे लपेटलेल्या केशवपंडितांनी नामस्मरण करीत दासबोधाला हात घातला. नुकतीच धुपाची वळी महालभर फिरली होती. स्वच्छ संथ वाणीने पंडित बोध वाचू लागले. जिजाऊ, संभाजीराजे, पुतळाबाई ध्यान देऊन ऐकत होते. मृत्यूची हुकूमत केवढी बेलगाम आहे हे सांगताना समर्थांनी म्हटले होते, सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमिष जाणे लागे. मृत्यू न म्हणे हायपती, मृत्यू न म्हणे गजपती, मृत्यू न म्हणे नरपती, विख्यात राजा. मृत्यूचा अनिरुद्ध दिग्विजय वर्णन करताना बैरागी समर्थांची रामवाणी कोंदडा सारखी टणत्कारी झाली होती. मृत्यू न म्हणे हा झुंजार संग्रामशूर वा क्रूर, न म्हणे हा प्रतापी उग्ररूपी बलाढ्य वा धनाढ्य, न म्हणे हा चक्रवर्ती करामती वा भूपती, न म्हणे हा मुद्राधारी व्यापारी वा ब्राह्मण कर्मनिष्ठ, न म्हणे हा संपन्न व्युत्पन्न धूर्त बहुश्रुत वा पंडित, न जाणे हा वेदज्ञ शास्त्रज्ञ सर्वज्ञ वा महाभला. केशवपंडितांचे बोल थरथरू लागले. मिटल्या डोळ्यांनी शांतपणे जिजाऊ ते टणत्कार ऐकत होत्या. त्यांचा हात संभाजीराजांच्या हाती होता. धरल्या आवाजाने केशवपंडित पुढे वाचू लागले. गेले बहुत वैभवाचे, गेले बहुत आयुष्याचे,
गेले अगाध महिमेचे मृत्यूपंथे, गेले बहुता बळांचे, गेले बहुता काळांचे, गेले बहुत कुळांचे कुळवंत राजे. मृत्यूचे विकराल वर्णन करताना घनदाट अरण्यात शिरलेली समर्थांची वाणी भक्तिमार्गाचा आग्रह धरताना हिरव्यागार पठारावर आली. बहुता जन्माचे शेवटी जेने चुके अटाटी, तो हा नर देह भेटी करी भगवती. देह परमार्थी लाविले, तरीच याचे सार्थक झाले, नाहीतरी हे व्यर्थीच गेले. नाना आघाते मृत्यूपंथे, जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा. राहो शोध घ्यावा परांतराचा, जो जगदंतरे मिळाला, तो जगदंतरची जाला. आरत्री परत्री तयाला काय उणे, काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उरवावी, चटक लावणी सोडावी काही एक. स्वतः जगल्या भोगल्या अनुभवाचे गर्भसार बोधरूपाने सांगताना समर्थच निर्देह झाले होते. त्यांनी पूजल्या भजल्या श्रीरामांच्या वर्णनासारखे निळे आकाश बोल संभाजीराजे आणि जिजाऊंच्या कानी पडू लागले. बहुता जन्माचे शेवट, नरदेह सापडे अवचट, येथ वर्तावे चोखट, नीतिन्याये. कीर्ती पाहता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही, केल्याविन काहीच नाही कोठेतरी. उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीत अवघेची टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. एवढे काळीज वेध शब्द उभे करून समर्थ शेवटी त्या शब्दांनाच म्हणत होते. सरली शब्दांची खटपट, आला ग्रंथाचा शेवट. येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन. जय जय रघुवीर समर्थ. केशव पंडितांनी समाप्तीची नांदी उठवली. जिजाऊंचे थकले हात जोडले गेले. त्यांच्या मिटल्या डोळ्यातून पाझरलेले अश्रू कोणालाच दिसले नाहीत. ऐकलेला जीवनबोध संभाजीराजांच्या मस्तकात क्षणभर राहिला. मृत्यू न म्हणे चक्रवती, प्रतापी मुद्राधारी, गेले बहुत कुळांचे कुळवंत राजे. काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उरवावी. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा. उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीत अवघेची टाकावे. बहुता जन्माचे शेवट, नरदेह सापडे अवचट, येथ वर्तावे चोखट, नीती न्याये. आषाढी एकादशी उलटली. संभाजीराजे पाचाडीच होते. पावसाळी लाल पाणी घेऊन भरलेल्या गांधारी आणि काळ ह्या नद्या रायगडाला घेर टाकून फिरल्या होत्या. नेहमीप्रमाणे संभाजीराजे जिजाऊंच्या धरल्या गुडघ्यांना चरबीचे मालिश हलक्या हाताने देऊ लागले. जिजाऊ शांतपणे म्हणाल्या, बरेच दिवस झाले तुम्हास काही एक बोलावं म्हणतो आम्ही, ऐकता? जी. थोरल्याबाईंचा आणि तुमचा मामूली निमित्तानं गैरमेळ पडतो असं आमच्या कानी येतंय. जिजाऊ थांबल्या. शेजारच्या समईतील तेवत्या ज्योती त्यांनी उगाच क्षणभर आपल्या थकल्या नजरेने निरखल्या. त्यांच्या गुडघ्यावरचे हात तसेच खाली नेऊन त्यांच्या पायांना भिडवीत संभाजीराजे घोगऱ्या आवाजात म्हणाले, आपल्या पायांची आणबेल मासाहेब, आम्ही त्यांना खूप मानतो, पुष्कळ अदब ठेवतो. अदब हा जनान्याचा रिवाज, पुरुषांनी सोशिक असले पाहिजे. त्यांनी अदब सोडली तरी तुम्ही सोसणं सोडू नका. तुमच्या आऊ गेल्या तेव्हापासून हे तुमच्या पाठीशी लागलं आहे. वाढत्या उमरीनं ते वाढणार आहे. शक्य होतं तोवर आमचा हात तुमच्या पाठीशी राहिला. आता आम्ही थकलोत. दूर लावल्यासारखी जिजाऊंनी नजर महलाच्या तख्तपोशीला लावली. ती तशीच ठेवून त्या म्हणाल्या, हाताची पाची बोटं सारखी नसतात म्हणून काही त्यातील एखादे दूर करता येत नाही. असेल त्या वकुबानीशी अवघ्यांना बरोबर घेऊन चालणं पडतं, हे विसरू नका.
एवढी थोर जगदंबा, पण तिचे सुद्धा भुत्याखेरीज काही चालत नाही. लहान थोर सारेच आपले आहेत. हेच आम्ही हयातभर आमच्या राजांना सांगत आलो. आज तेच तुम्हास सांगतो आहो. जी. संभाजीराजांनी ती माया उरात ठेवीत हुंकार भरला. जा बाहेर. झड सुमार झालीये काय बघून या. जिजाऊंनी दाटू लागलेला विषय कसबाने पलटला. संभाजीराजे महालातून निघून सदरेवर आले. पुन्हा महालात जाऊन त्यांनी जिजाऊंना हात देत मंचकावरून खाली येऊ दिले. त्यांना सावरून धरून ते वाड्याच्या सदरी जोत्यावर घाटेजवळ आले. नेमला तासवाला मजूर करीत पुढे झाला. घाट घनघनू लागली. थोड्याच वेळात रायगडच्या मावळ माचीवर बारदाराने धरलेल्या भगव्या जरीपटक्याचा ठिपका दिसू लागला. दूरवरच्या धुकट माचीवर राजे दाखल झाल्याची ती खूण होती. जिजाऊंना थकल्या डोळ्यांनी ती दिसू शकत नव्हती. म्हणून संभाजीराजे म्हणाले, मासाहेब, महाराज साहेब माचीवर आले.